नमस्कार. आणि 2 महिन्याची ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड टूर सुरू झाली आहे. या क्षणी मी आहे मुंबई एअरपोर्टला. हा एक सुंदर एअरपोर्ट आहे. इतकं जग फिरल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो की दिस इज वन ऑफ द बेस्ट एअरपोर्ट्स इन द वर्ल्ड. एवढी लोकांची रेलचेल, एवढं पॉप्युलेशन, एवढ्या फ्लाइट्स, तरी पण खूप छान मेंटेन केलेला एअरपोर्ट आहे. आणि मला सार्थ अभिमान आहे की हा एअरपोर्ट नवीन भारताचा एक सिम्बॉल आहे. आणि भारताची प्रगती पुढचे 15-20 वर्ष अटळ आहे. मोठ्या प्रमाणावर आपण ग्रोथ करतोय. आता नुसते एअरपोर्टच नाही तर आपले अनेक रेल्वे स्टेशन्स देखील आपण बघतो की सुबक झालेले आहेत. त्यामुळे ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इव्हेंच्युअली विल मेक इंडिया दी डेव्हलप्ड कंट्री. आणि अगदी रिसेंटली आपण बघितलंय लोकांचे एस्टिमेट्स आणि लोकांचे निगेटिव्हिटी मोडून भारताने 7.8% जीडीपी रेट ग्रोथ दाखवलेली आहे. आणि आपला पीएमएल इंडेक्स, मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात ग्रोथ दिसलेली आहे. सो इंडिया इज दी कंट्री टू बी. मी चाललोय 2 महिने ऑस्ट्रेलियाला फिरायला आणि तिथल्या एनआरआयजला मी भेटणार आहे. तुम्ही पण पुढचं तुमचं भविष्य पुढच्या 15-20 वर्षाच्या गुंतवणुकीचा निश्चित विचार करा. आय विल कीप यू पोस्टेड ऑन माय हॉलिडेज इन ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड. टिल देन, हॅव एन अबंडंट लाईफ.